हे हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज ना भरपूर दिवसांनी असं मी मोठा व्लॉग घेऊन आलेली आहे, कारण भरपूर दिवस झालं मी मोठा व्लॉग बनवला नाही. म्हणजे बाहेर फिरायला वगैरे गेलेले तर भरपूर व्लॉग अपलोड केलेत, पण असं बोलणं किंवा समोर बोलून असा व्लॉग मी बनवलेलाच नाहीये. खूप दिवस झालं आणि मला भरपूर रिक्वेस्ट येत होती की ताई असं, ताई तसं, ताई हे, म्हणजे भरपूर असे प्रश्न विचारत होते. तर म्हटलं चला त्याच प्रश्नांचं उत्तर ना आज आपण या मोठ्या व्लॉग मधून देऊया. पण त्या अगोदर ना मी आज मस्त अशी साडी वेअर केली आणि मस्त गजरा लावलाय. काल व्हॅलेंटाईन डे यांनी ना माझ्यासाठी एक गुलाबाचं फूल आणि गजरा आणला होता, तर मी खूप हॅप्पी झाले होते. नवऱ्याने आणलेली एवढीशी जरी गोष्ट असेल ना तर ती खूप म्हणजे छान वाटतं, माहितीये का. तर तोच गजरा मस्त असा केसांना लावलाय आणि मस्त अशी रेडी झाली आहे. तर म्हटलं चला बाबा त्या निमित्ताने आपला ब्लॉग पण होईल. तर स्टार्ट करूया आपला ब्लॉग. तर पहिला प्रश्न, मला ना हा प्रश्न भरपूर वेळा येतो की ताई तुझं गाव कोणतं आहे. कारण माझी भाषा ना थोडीशी गावाकडच्या सारखी किंवा थोडीशी इकडची, म्हणजे खूप कन्फ्युजन होतं की माझं गाव कोणतं आहे म्हणून. तर म्हटलं चला बाबा सांगूया, कारण मी याच्या अगोदर पण सांगितलंय की माझं गाव कोणतं. पण माझ्या भाषेवरून प्रत्येकाला प्रश्न पडतो की हिचं गाव कोणतं असेल. माझं गाव ना लग्नाच्या अगोदरचं उस्मानाबाद, म्हणजे माझ्या वडिलांचं गाव उस्मानाबाद, आणि लग्नानंतरचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं गाव लातूर आहे. पण खरं सांगू का, ना मी कधी उस्मानाबादला गेले ना कधी लातूरला गेले. म्हणजे मला गाव म्हणजे काय तेच माहिती नाही. कारण मी मिस्टरांच्या गावाला पण कधी अजून गेले नाही. 4 वर्ष झाले लग्नाला. आणि पप्पाच्या गावाला पण कधी गेले नाही. जाणं झालं नाही एकदा पण लहानपणापासून कधीच एकदा पण मी गेलेले नाही. तर माझी भाषा, तर मी ना पहिल्यापासून ऐकत आलेली, म्हणजे माझ्या घरचे बोलतात किंवा म्हणजे प्रत्येकाचं बोलणं असतं तर तीच भाषा मी बोलते. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की गावाकडची भाषा बोलते, कधी ही इकडची बोलते म्हणजे पुण्यातली. तर मी प्रॉपर पुण्यातलीच आहे. मी पुण्यात राहिले, माझा पुण्यात जन्म झाला, लहानाची मोठी पुण्यात झाले आणि लग्न पण माझं पुण्यातच झालं. तर गावाकडे माझा काय संबंधच येत नाही. पण भरपूर जणांना प्रश्न पडतो गावाकडचं कसं बोलती. तर माझी आजी, माझ्या घरचे सगळे असं थोडं थोडं बोलतात, तर तसंच मी बोलायला शिकले. तर त्याच्यामुळे माझी थोडी भाषा गावाकडची येते, थोडीशी इकडची येते. पण गावाकडची भाषा पण काय वाईट नाहीये बरं का, खूप छान बोलतात गावाकडचे लोक. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण खरंच छान असते भाषा. मला गाव म्हणजे हे ना खूप आवडतं. म्हणजे मी एवढी महाग लागले ना माझ्या मिस्टरांच्या, माझ्या घरच्यांच्या, की मला गावाला घेऊन चला, मला बघायचंय गाव कसं असतं, काय असतं, गावाकडची घरं सगळे बघितलंय मी. एकदा दोनदा गेले होते, पण माझ्या पप्पाच्या गावाला गेले नाही आणि माझ्या सासरच्या पण गेले नाही. खास करून ना मला माझ्या सासरच्या गावाला जायचंय, कारण मी कधी गेले नाही आणि बघितलं पण नाही. मला ते बघायचंय ना, म्हणून मी खूप एक्साइटेड आहे. कधी नेतात आता ते काय माहिती नाही. आणि माझ्या नवऱ्याच्या गावाची भाषा म्हणजे लातूरची भाषा, तर लातूरची भाषा पण मला एवढी काय येत नाही. फक्त मला एकच शब्द माहिती आहे, माय. माय म्हणतात का, म्हणजे माझ्या घरचे ऑल सगळे घरच्या माय हा शब्द वापरतात. त्याच्यामुळे मला त्या शब्दाची खूप अशी सवय लागलेली. आता आता मी थोडंसं विसरली आहे, पण माझ्या पण बोलण्यात ना सारखं माय माय हा शब्द यायचा. कारण माय हा शब्द ना लातूरचा आहे, त्याच्यामुळे तो सगळेजण बोलतात आणि तेच माझ्या पण बोलण्यात यायचा. मग आता बघू, मला गावाला कधी जाणं होतं ते काय माहिती नाही, पण जायचं तर आहे. आता दुसरा प्रश्न घेऊया. तर दुसरा प्रश्न की आमचं घर कोण चालवतं, माझे मिस्टर की माझे दीर. सांगायचा प्रश्न झाला तर माझे मिस्टरही घर चालवत नाही आणि माझे दीरही नाही. माझे सासरे चालवतात आणि मला तर वाटतं की त्यांनीच घर चालवलेलं चांगलं, कारण त्यांनी वर्षानुवर्ष म्हणजे संसार म्हणा किंवा घर म्हणा चालवत आलेले आहेत, सांभाळत आलेले आहेत. तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर त्यांनी चालवतात हे त्यांच्या अनुभवावरून ते चालवतात घर आणि चांगलं चालवतात. मला वाटत नाही की माझ्या हातात कुठली गोष्ट द्यावी. कधी मी अपेक्षा पण ठेवत नाही की हे मला द्यावं, हे मी करेन. नाही, मला यांनी सांगितलेलं आहे की आयुष्य आता एन्जॉय करून घ्यायचंय, नंतर आपल्या मागे संसार लागल्यानंतर आपल्याला सगळं करायचंय. त्याच्यामुळे ना मी फक्त एन्जॉय करते, खायचं प्यायचं फिरायचं आणि निवांत असं राहायचं. एवढंच माझ्याकडे आहे. म्हणजे मी खूप निवांत असते, कधीच कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही की पीठ संपलंय, दळण संपलंय, राशन संपलंय. कुठल्याच गोष्टीचं मी टेन्शन घेत नाही. आमच्या घरात जास्त कामही नसतं, आम्ही तिघी जाव आहेत, तिघी पण कधी लोड घेत नाहीत बरं का. पण मी सगळ्यात लहान आहे आणि माझ्या आई वडिलांच्या घरी पण मी कधीच कुठल्या गोष्टीचा लोड घेतलेला नाही आणि सासरच्या घरी पण माझं तसंच आहे. म्हणजे मला कोणी कधी कुठल्या गोष्टीचा लोड देत नाहीत आणि म्हणत नाहीत की तू हे केलंच पाहिजे किंवा कर, नाही जमत ना तर राहू दे मी करते असं बोलतात बरं का. म्हणजे हे असलं पाहिजे प्रत्येकाच्या घरात. विनाकारण किंवा उगाच मी एवढी खुश राहत नाही, कारण माझ्या घरचे पण तसेच आहेत. हा, भांडण होतं. आता हा पण एक प्रश्न आहे की भांडण होतं का नाही तुमच्या घरात. तर होतं, ते पण सांगणार आहे मी. पण
हा प्रश्न की आमचं घर कोण सांभाळतं. माझे मिस्टर तर ना कधीच कुठल्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाहीत आणि त्यांनी म्हणतात एन्जॉय करायचे दिवस आहेत, एन्जॉय करून घे, नंतर एन्जॉय करायला भेटेल नाही भेटेल ते नंतरची गोष्ट आहे, पण आत्ता मस्त तू एन्जॉय कर, कारण आता जर तू लोड घेतला ना तर नंतर पण तुला ते लोड येणारच आहे. मग तू तुझं आयुष्य जगणार कधी आणि एन्जॉय करणार कधी. तर मी, माझे मिस्टर आणि माझा आद्विक म्हणजे आम्ही एवढं खुश राहतो ना, म्हणजे कुठेही फिरायला जाऊ द्या, कुठल्याही गोष्टीचा आम्ही कधीच लोड घेत नाही आणि मस्त एन्जॉय करतो. आणि मी प्रत्येकाला तेच सांगते, आयुष्य जगून घ्या, कारण माणसाची गॅरंटी नाहीये बरं का, आज आहे तर उद्या नाही, असं परिस्थिती आहे आजकाल जगामध्ये. म्हणून प्रत्येकाला सांगते, प्रत्येक माझे भाऊ व्हिडिओ बघत असतील, कोणी माझ्या बहिणी बघत असतील, तर सगळ्यांना सांगते की मी कुठल्या गोष्टीचं लोड घेऊ नका. आयुष्य जर संपलं ना तर ते परत कधी भेटत नाही. कारण माझ्या वडिलांवरून सांगते मी, माझे पप्पा गेलेत ना, मी किती शोधते माझ्या पप्पांना पण नाहीत भेटत. तर जाऊ दे, आपला विषय दुसरीकडे चाललाय, इमोशनल होईल मी. तर प्रत्येकाला सांगते मी, आयुष्य जगायला शिका. पैसे असू नसू, पैसे नसले ना फक्त जायचं, नवऱ्यासोबत फिरून यायचं, मस्त खायचं प्यायचं, 100ची वस्तू नाही तर 20-30 रुपयाची खायची, पण एन्जॉय करून यायचं, लोड घेत बसायचा नाही. तर सगळ्याला मी तेच सांगते आणि मीही तेच करते. सगळ्यांसारखीच माझी पण परिस्थिती आहे. मी काय जास्त पैशावाली नाहीये किंवा कमी पैशावाली नाही, नॉर्मल मिडल क्लास. माझ्या आई वडिलांकडे तेच परिस्थिती होती आणि इथेही तेच होती, पण परिस्थिती समजून घेतली ना तर आयुष्य खूप म्हणजे खूप सुंदर आहे. जास्त गोष्टींची अपेक्षा पण मी कधी करत नाही आणि कमी गोष्टींची पण नाही करत. पण माझे मिस्टर पण तसेच आहेत, मला जे मागन ते देतात आणि मला पाहिजे ते देतात, आणि माझे घरचे पण तसेच आहेत बरं का. घरच्यांना पण नावं ठेवण्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे ते म्हणतात ना, आयुष्यात जेवढं आपण भोगन ना तेवढं आपल्या नशिबी चांगलं येतं. तर माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. मी नशिबात म्हणजे माझ्या आयुष्यात ना मी आणि माझ्या भावाने खूप म्हणजे खूप भोगलेलं आहे. म्हणजे आमच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत किंवा शेजारी आहेत, मित्र मैत्रिणी, सगळे म्हणजे नातेवाईक, सगळ्यांना माहितीये की मी आणि माझ्या भावाने माझ्या आयुष्यामध्ये किती भोगले आणि किती नाही. तर माझ्या नशिबी जेवढं चांगलं आलंय ना, मी देवाकडे एवढंच मागते की माझ्या भावाच्या पण नशिबी तेवढंच चांगलं दे. कारण आम्ही दोघांनी ना खूप साऱ्या गोष्टी ना अनुभवलेल्या आहेत, खूप दुःखातून आम्ही बाहेर आलेले आहेत. तर जाऊ द्या, दुसरीकडे चाललाय हा विषय. पण म्हणतात जेवढं आपण दुःख भोगलेलं आहे ना तेवढं नशिबी चांगलं येतं. तर देवाने खरंच नशिबी एक चांगला नवरा दिलाय, चांगले सासरचे लोक दिलेत, सगळं चांगलं झालेलं आहे, सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आता आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया की आम्ही जावा जावा कधी भांडत नाहीत का. तुम्हाला सांगू का, आम्ही एवढं भांडतो ना, म्हणजे एवढा मला तर राग येतो ना, चिडचिड सगळ्या गोष्टींचं, म्हणजे लोड एवढा येतो ना मला की सांगायचं म्हणजे विषयच नाहीये. मलाच परत करमत नाही, मी एवढी चिडचिड केली. माझी सासू आहे ना, ती म्हणजे दुसरी सासू असते तर मला किती बोलली असती. सासूबाईंना पण चिडचिड करते, जाऊ म्हणा किंवा कोणी म्हणा, मला राग सहन होत नाही आणि राग येतो मला खूप. पण माझ्या जावांना तेवढ्या पुरतं बोलतात, म्हणजे आम्ही भांडण पण करतो, असं नाही की करत नाही. पण आमच्या घरात ना आम्ही चौघीच आहे आणि आमच्या चौघीशिवाय ना आम्हाला करमत पण नाही. म्हणजे एवढ्या गप्पा धिंगाणं मस्ती, म्हणजे एकदम मन मोकळ्यापणाने ज्या बोलतात ना मैत्रिणी गोष्टी, तशा आम्ही जावा आणि सासू, मेन म्हणजे आमची सासू, आमच्या सासू सोबत पण आम्ही मैत्रिणी सारखंच बोलतो. ते खूप महत्वाचं आहे, कारण नशिबात अशी सासू भेटणं म्हणजे ना खूप नशीब लागतं. नाहीतर काय काय सासू असतात प्रत्येक शब्दाला टोकतात, हे का खाल्लं, ते का बनवलं, असं का केलं, तसं का केलं, म्हणजे असतं, मी भरपूर बघितलंय. प्रत्येकाच्या सासू चांगल्या असतात, कोणाची तरी कदाचित वाईट असते, मी कोणाला वाईट बोलत नाही, ज्याच्या त्याचा स्वभाव असतो तो तसा. पण माझी सासू ना मला खूप नशिबाने चांगली भेटलेली आहे, आणि मलाच नाही तर माझ्या दोन्ही जावांना पण खूप चांगली भेटलेली आहे, आणि मला दोन्ही जावा पण खूप चांगल्या भेटल्यात. तर तोच प्रश्न की आम्ही भांडत नाही का, आमच्यात भांडणं पण होतात. आता चौथा प्रश्न घेते की ताई तुझी प्रेग्नन्सी जर्नी सांग. तर माझी प्रेग्नन्सी जर्नी काही एवढी खास नाहीये बरं का, सगळ्यांची असते तशीच माझी पण आहे प्रेग्नन्सी जर्नी, म्हणजे एवढी काही खास नाहीये. फक्त एवढंच की प्रेग्नन्सी जर्नी म्हणजे ना, आद्विक व्हायच्या अगोदर मला एक बाळ राहिलं होतं. तर ते मी खूप हॅपी होते, म्हणजे आमच्या लग्नाला ना 10 महिने झाले होते तेव्हा मी प्रेग्नेंट होते. पण तेव्हा काय झालं, मी भाऊबीजेला दिवाळीला म्हणजे गेले होते तिकडे मी माझ्या माहेरी. तर तिकडून आल्यानंतर फक्त निमित्त झालं की गाडीवरती गेले म्हणून, आणि त्याच्यानंतर ना ब्लिडिंग व्हायला लागला, आणि ते दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते बाळ खाली झालेलं आहे. तर म्हणजे मी खूप हॅप्पी होते बरं का, म्हणजे
खरंच लव्ह मॅरेज केले आणि त्याच्यानंतर आपल्याला बाळ होणार आहे, ज्याच्यासाठी आपण एवढं दुनियासाठी भांडलोय, त्याच्यासोबत आपलं लग्न झालंय आणि आता आपल्या दोघांचं बाळ येणार आहे, म्हणजे ही गोष्ट ना खूप महत्वाची असते बरं का लव्ह मॅरेज मध्ये तरी. तर खूप मी हॅप्पी होते आणि ते बाळ खाली झाल्यानंतर ना काय ना नॉर्मल होतं बरं का, कोणाचंही होतं तसंच माझंही झालं होतं, पण मी एवढी रडले होते ना की का म्हणजे मी 2 दिवस एवढी खुश झाले होते ना, तिसऱ्या दिवशी आपोआपच ते बाळ खाली झालं. मग मी खूप म्हणजे टेन्शन मध्ये होते. त्याच्यानंतर मग रडले वगैरे, मग झालं, सगळ्यांनी घरात समजवलं की काय नसतं, राहतं परत, ते असं काय नसतं, परत होईल. पण नंतर अचानक आम्हाला 6 महिन्याने परत बाळ राहिलं आणि मला ना गोळ्या चालू होत्या. म्हणजे माझी ट्रीटमेंट सरकारी दवाखान्यात, म्हणजे इथला ना प्रायव्हेट पेक्षा ना मला सरकारी दवाखाना खूप चांगला वाटतो. की असं नाही की प्रायव्हेट मध्ये पैसे घेतात किंवा काय, पण सरकारी दवाखान्यामध्ये माझी डिलिव्हरी जशी केली ना तशी ना मी म्हणजे मला वाटतच नाही की प्रायव्हेट मध्ये केली असती. म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये ना माझी कंडिशन खूप डेंजर होती, पण त्यांनी ना शेवट माझी डिलिव्हरी ना नॉर्मलच केली. म्हणजे भरपूर अशा गोष्टी झाल्या प्रेग्नन्सी मध्ये माझ्या सोबत. तर ते खाली झाल्यानंतर ना मी खूप म्हणजे रडत वगैरे होते. मग त्याच्यानंतर 6 महिन्याने मला आद्विक राहिल्यानंतर ना मला त्या दवाखान्यामध्ये ना ज्या गोळ्या भेटत नाहीत ना त्या गोळ्या बाहेरून सांगितल्या. 2-2, 1.5-1.5 हजाराच्या 3 महिने मला गोळ्या खायच्या होत्या. तर ठीक आहे म्हटलं, आपल्याला राहण्याशी मतलब आहे. मग लग्नाच्या 1.5 वर्षानंतर मला आद्विक राहिला आणि मग 3 महिने त्या गोळ्या खाल्ल्या वगैरे. मग तेव्हा मला ते बाळ राहिलं, कारण पहिलं खाली झालं होतं, दुसरं तसंच होऊ नये त्याच्यामुळे मला त्यांनी गोळ्या दिल्या होत्या. मग त्या गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि मला ना 9 महिने कंटिन्यू उलट्या होत होत्या. मला एवढं डेंजर होत होतं ना, म्हणजे खूप नुसत्या उलट्या व्हायच्या. आणि सकाळी मी उठून तरी पण यांच्यासाठी डब्बा बनवून द्यायचे, कारण कामाला जायचे त्यांनी. मग 5 वाजता मी त्यांना डब्बा बनवून द्यायचे. त्याच्यामुळे ना मी म्हणजे आता स्वयंपाक करताना तुम्हाला दिसत नाही, कारण आता यांनी लवकर कामाला जात नाहीत. पण आद्विक व्हायच्या अगोदर ना मी 2 वर्ष 5 वाजता उठून यांना स्वयंपाक करून म्हणजे डब्बा करून स्वयंपाक वगैरे केलेला आहे मी. म्हणजे सगळ्याला वाटत असेल ही किती निवांत आहे, किती शांत बसती, पण मी केलेला आहे स्वयंपाक सकाळचा पण. सकाळी पहाटे उठून, असं नाही की केलेला नाही. म्हणजे एक बेजबाबदार मुलगी ना लग्न झाल्यानंतर जबाबदार झाली होती, की नवऱ्याच्या डब्याची काळजी होती म्हणून ती उठून बनवायला येत नसतानाही मी बनवून द्यायचे. मला स्वयंपाक येत नव्हता बरं का थोडा पण मी तरी पण बनवून द्यायचे. कधी मीठ कमी, कधी तिखट जास्त, तरी पण यांनी खायचे. आणि एकदा तर शेंगदाण्याची चटणी कशी दिली होती माहितीये का मी, मला शेंगदाण्याची चटणीच बनवता येत नव्हती. आणि सासूबाई जाऊबाई सगळे झोपले होते आणि मी उठले होते स्वयंपाक करायला. शेंगदाण्याची चटणी बनवायची कशी तेच माहिती नाही. मग शेंगदाण्याचं कूट असतं का, त्याच्यामध्ये मी टाकली लाल मिरची, थोडंसं मीठ आणि ते असं मिक्स केलं ते कूट आणि ते तसं डब्यात भरून त्यांना दिलं शेंगदाण्याची चटणी. कारण त्यांना चटणी खूप आवडते, पण मला कुठे बनवायला येतं आणि मला कुठे माहिती त्याच्यात लसूण टाकतात, जिरे टाकतात आणि मग ते मस्त असं वाटतात. त्याच्यात चटणी म्हणजे सगळ्या गोष्टी असतात आणि ते खलबत्त्यात वाटतात. मेन म्हणजे मी मिक्सर मध्ये काय केलं, शेंगदाण्यामध्ये चटणी आणि मीठ टाकून मिक्सर मध्ये वाटलं आणि यांना तसं दिलं. ते सुक्क सुक्क ते शेंगदाण्याचं कूट कसं असतं तसं ते झालं. पण यांनी फक्त मला म्हटलं की शेंगदाण्याची चटणी, एकदाच बोलले होते शेंगदाण्याची चटणी तू अशी कशी दिलीस मला, म्हणजे एवढं पण मला बनवायला येत नव्हतं. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी मी कधीच काम केलेलं नव्हतं किंवा मला कधीच काम करायचं माहिती नव्हतं. पण इथे आल्यानंतर ना जबाबदार मुलगी झाले होते मी माझ्या नवऱ्यासाठी फक्त. कारण मला त्यांनी सांगितलं होतं की तुला जसं येते तसं बनव, पण बनव. कारण त्यांच्या डब्याची काळजी वगैरे, म्हणजे माझ्या जावा वगैरे पण होत्या, पण मी द्यायचे बनवून, कारण आम्ही तिघींनी कामं वाटून घेतली होती त्याच्यामुळे. तर हा पण एक प्रश्न आहे, तो पण सांगायचा आहे मला. तर माझी प्रेग्नन्सी जर्नी, तर दुसरीकडेच विषय जातो अचानकच. तर प्रेग्नन्सी जर्नी, मग मला खूप उलट्या, 9 महिन्यापर्यंत मला उलट्या होत होत्या. 9 महिने म्हणजे मी ना कसं होतं माहितीये का, मी खूप म्हणजे मला काय समजत नव्हतं. फक्त प्रेग्नेंट हा आपल्याला बाळ होणार एवढंच मला माहिती होतं. त्याला सांभाळायचं कसं, त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. हे प्रत्येक मुलीसोबत होत असेल, कोणालाच माहिती नसतं. पण माझ्यासोबत पण तसंच झालं की कसं सांभाळायचं किंवा काय. मला ना एवढं म्हणजे 5-6 महिन्याचं नॉर्मल असं पोट होतं, एवढं एवढंसं डेचके सारखं, म्हणजे तवली नसती का गोल, त्याच्यासारखं मला ना पोट होतं छोटस. पण मी काय करायचे माहितीये का, पायऱ्यातून उड्या मारत जायचे, तिथून परत उड्या मारत चालत यायचे. मला कधीच असं भान नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे. मग माझी सासू, माझ्या जावा बोलायच्या की अगं तू प्रेग्नेंट आहेस ग, थोडंसं हळू चाल. मग त्याच्यानंतर मग मी प्रेग्नेंट आहे. मग 8व्या महिन्यामध्ये, 8वा महिना जपावा लागतो म्हणतात ना, तर 8व्या महिन्यामध्ये एवढं म्हणजे ते
म्हणतात म्हणजे 8व्या महिन्यावर जपावं लागतो म्हणतात ना, तर त्या 8व्या महिन्यामध्येच काय झालं माहितीये का, भांडी घासत होते आणि एवढं असं पातेलं आम्ही कशासाठी तरी काढलं होतं. मग ते पातेलं मी किचनवरून घेतलं आणि माझे पाय थोडेसे ओले झाले होते. किचनवरून घेतलं आणि इकडे ठेवायला आले, माझा पाय घसरला आणि मी असे खाली पडले. पोटावर नाही पडले कारण मी माझा तोल सावरला, गुडगे दोन्ही खाली टेकवले जोरात दन असे, आणि ते पातेलं पण असं त्या पातेल्यावरती जोर दिला आणि म्हणजे मी पोटावरती पडता पडता थोडक्यात वाचले होते. म्हणजे तेव्हा मी एवढी घाबरले होते आणि एवढी रडत होते ना मी, म्हणजे खरंच मी तेव्हा व्हिडिओ जर काढत असते ना, सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली असती. मला 9वा महिना लागलाच होता आणि तेवढ्यात ना म्हणजे माझी आजी सासू वारले, म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई, त्या वारल्या होत्या आणि सगळेजण गावाला गेले होते. मला नाही म्हटलं तर म्हटलं नको, गावाला जर डिलिव्हरी झाली तर आम्ही तुला पळवायचं कुठे, कारण गावामध्ये ना दवाखाने जवळ वगैरे नसतात. मग नको बोलले. मग यांनी आणि मी इथे होतो, शेजारच्या सगळ्या ताईंना वगैरे सांगितलं होतं की लक्ष ठेवा हिच्यावरती, पोटात वगैरे दुखायला लागलं तर हिला घेऊन जावा. तर माझी काय डिलिव्हरी झाली नाही, सगळे गावाकडून आले ना, 8-10 दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली. मग सगळे आल्यानंतर सहज 9व्या महिन्यातली सोनोग्राफी काढण्यासाठी मी 11 तारखेला डिसेंबरमध्ये 2023 मध्ये 11 तारखेला मी गेले होते सोनोग्राफी काढायला 9व्या महिन्याची. मग तिथे गेल्यानंतर मी गेले होते माझ्या जाऊबाईला घेऊन, कारण यांनी गेले होते कामाला, तेव्हा यांनी ना कंपनीमध्ये कामाला होते. मग तिथे ना सांगितलं होतं की सोनोग्राफी काढावी लागेल. मग 9व्या महिन्याची सोनोग्राफी काढली आणि माझ्या जाऊबाई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई त्या आल्या होत्या माझ्यासोबत, त्या पण प्रेग्नेंट होत्या आणि मी पण प्रेग्नेंट. मग म्हटलं चला बाबा आपल्या दोघींचं पण दवाखान्यामध्ये काम होईल. मग दोघी पण आम्ही गेलो होतो. मग तिथे माझी सोनोग्राफी काढली ना, तिथे सांगितलं की तुमच्यासोबत कोण आले, तर मी म्हटलं जाऊबाई आल्यात. मग त्यांना सांगितलं की यांच्या पोटामध्ये ना पाणी कमी आहे बाळाच्या भोवती, तुम्हाला आत्ताच दवाखान्यामध्ये जावं लागेल, डॉक्टरांना सांगावं लागेल असं असं आहे, काय म्हणतात डॉक्टर ते तुम्ही बघा आणि त्यांच्या सजेशनने तुम्ही काय करायचं ते ठरवा. मग सोनोग्राफी मला लोड आला, मी घरच्यांना फोन करून सांगितलं असं तसं. मग आई वगैरे पण होत्या, पण जाऊबाई ना स्वयंपाक करायच्या, मग लेकरांना सांभाळणं वगैरे, त्याच्यामुळे मग आईला घरीच ठेवलं होतं आणि आम्ही दोघी जावा गेलो होतो. मग तिथे दवाखान्यामध्ये तसं सांगितलं. मग डॉक्टरांना रिपोर्ट वगैरे दाखवले. मग ते डॉक्टर म्हटले की आता घरी जायचं, उद्या बॅग पॅक करायची आणि ऍडमिट व्हायला यायचं. मी म्हटलं का, तर डिलिव्हरी करायची आहे, बाळाच्या भोवतीने पाणी सगळं कमी झालेलं आहे, थोडंसं पाणी आहे. मग त्याच्यामुळे मग काय दुसऱ्या दिवशी बॅग वगैरे भरली आणि गेलो दवाखान्यामध्ये. 12 तारखेला मला ऍडमिट केलं, एक दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मला ना कळा यायचं इंजेक्शन द्यायला चालू केलं. त्याच्यानंतर ना मला 5 वाजल्यापासून कळा यायला चालू झाल्या. ते म्हणजे एवढं पोटात दुखतं बापरे, तो अनुभव ना सगळ्यात बेकार बरं का. मग त्याच्यानंतर किती 2 वाजेपर्यंत ना मला म्हणजे पोटात दुखत होतं आणि माझ्यासोबत माझ्या सासूबाई होत्या फक्त. म्हणजे तो दिवस ना खूप म्हणजे माझ्यासाठी बेकार, म्हणजे बेकार नाही, खूप आनंदाचा दिवस, पण तो टाइम फक्त तेवढा 3-4 तासाचा, तो खूप डेंजर, प्रत्येक स्त्रीसाठी तो डेंजरस टाइम असतो. पण त्याच्यानंतर जी खुशी भेटती ना ती वाव, ही वरच्या लेवलची असती. तर तेच खूप म्हणजे पोटात दुखत होतं आणि माझ्या सासूबाईंना काय समजत नव्हतं, कारण मी खूप एड्यावानी करत होते, पागल एकदम. कारण मी ना असं पोट पकडत होते, माझ्या पोटात एवढं दुखत होतं ना, असं पकडून ना मी उभा राहायचे आणि दुखून म्हणून अशी उभ्याने अंग टाकून द्यायचे त्या खाटावरती. म्हणजे खूप डेंजर मी करायचे. का तर मला ना सकाळपासून जेवण दिलं नव्हतं. मला आत्ता पण तसंच होतं, मी जेवले जर नाही ना पोटभर, मला अशी थरथरी सुटती पूर्ण अंगामध्ये. काय माहिती का, मला आत्ता नॉर्मल असं होतं, तेव्हा मला 5 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत खायला दिलं नाही, म्हणजे 2 वाजेपर्यंत डिलिव्हरी होईपर्यंत. पण मला 10 वाजल्यापासून मला असं डेंजर व्हायला लागलं, थरथरी सुटायली, चक्कर यायली, घामाघूम. तिथला फॅन बंद पडला, मग दुसऱ्या बेडवर मला शिफ्ट केलं जिथे फॅन आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंना अशा रडत होत्या, यांनी पण होते तिथे, यांनी पण रडत होते. यांनी तर मला बघून ना म्हटले मला तुला बघवत नाही. मी चाललो खाली, यांनी खाली गेले, म्हणजे यांनी पण रडत होते, माझ्या सासूबाई सुद्धा रडत होत्या. म्हणजे खरंच मी उगाच म्हणत नाही, अशी सासू भेटायला ना नशीब लागतं. आणि माझ्या सासूबाई काय म्हणतात, जर तुला दुसरं म्हणजे बाळ पाहिजे असेल तर मी नाही येणार तुझ्यासोबत दवाखान्यात, तू कोणाला पण घेऊन जा, मी नाही येणार, तू पागल सारखं करती, मला सुधरत नाही. म्हणजे माझ्या सासूबाई एवढ्या रडत होत्या ना, माझ्या सासऱ्यांना फोन केला आणि आत्ताच्या आत्ता कोणाला तरी पाठवा, मला इथे सुधरत नाही. माझ्या सासूबाई आधीच घाबरतात कुठल्या पण गोष्टीला, आणि त्या खूप घाबरल्या होत्या, त्या रडत होत्या, थरथर कापत होत्या आणि मी तशी पागल सारखी करत होते. पण मी का करत होते माहितीये का, मला नंतर समजलं, माझ्या पोटाला मशीन लावली बाळाची, मी अशी का करते म्हणून.
तर आद्विकचे ठोके कमी जास्त होत होते, खूप कमी जास्त. मग मला अर्जंटमध्ये डिलिव्हरीला नेलं. मग मी त्यांना बोलत होते तिथे, मला खूप त्रास होते, माझं सीझर करा, कारण खूप म्हणजे अति प्रमाणात मला त्रास होत होता. मग ते डॉक्टर लोक म्हटले की नाही, हा सरकारी दवाखाना आहे, तुला जर सीझर करायचं असेल तर तू प्रायव्हेटमध्ये जा, पण आम्ही काय तुझं ना सीझर करणार नाही. एवढं मला त्रास होत होता ना, तरी पण त्यांनी माझं सीझर केलं नाही बरं का. म्हणजे खरंच ते टाइम मला वाटत होता की हे लोक किती वाईट आहेत किंवा काय. पण नंतर ना मला एवढं म्हणजे मी त्यांना थँक्यू पण बोलले सगळ्यांना की थँक्यू, तुम्ही माझी नॉर्मल डिलिव्हरी केली. कारण सीझर म्हणजे ना खूप डेंजर काम असं मी ऐकले, आणि माझ्या जाऊबाईचं झालंय, खरंच डेंजर काम आहे बरं का. त्याच्यामुळे ना मग नंतर वाटायला की नशीब आपलं नाही झालं सीझर, किंवा नाही केलं त्यांनी. म्हणजे तिथे ना ज्यांचं नॉर्मल डिलिव्हरी होती ना त्यांची नॉर्मलच करतात, सीझर करत नाहीत. तर माझी पण नॉर्मलच केली त्यांनी. तेव्हा ना माझं फक्त 2 सेंटीमीटरच पिशवीचं तोंड ओपन झालं होतं. पण डॉक्टरांनी तसल्या परिस्थितीमध्ये त्यांनी माझी ना डिलिव्हरी केली, कारण आद्विकचे ठोके खूप कमी जास्त होत होते. आणि एक म्हणजे माझं नशीब, म्हणजे आद्विकला ना माझ्या आयुष्यामध्ये यायचंच होतं, सांगायचं झालं तर. म्हणजे माझ्या बाळाला माझ्या आयुष्यात यायचं होतं, म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे खूप डेंजर अशा कंडिशन नंतर ना माझी जेव्हा डिलिव्हरी झाली, तेव्हा त्या डॉक्टरांनी बघितलं की अरे बापरे, वाचलं 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 असे ते डॉक्टर बोलले. मी म्हटलं काय झालं? आद्विकच्या गळ्याभोवती पूर्ण नाळ गुंडाळली होती, पूर्ण नाळ गुंडाळली होती. आणि ते डॉक्टर एवढे स्वतः पण घाबरत होते ना. नशीब आहे याचं, म्हणजे माझ्या बाळाचं नशीब आहे असे बोलत होते त्यांनी की हा वाचलाय, कारण हे त्याचे ठोके खूप कमी जास्त होत होते. म्हणजे डॉक्टर लोक पण घाबरत होते, मला बोलत होते की तू घाबरू नको, तू एवढं उभ्याने अंग टाकू नको, तू शांत राहा, तू शांत थोडंसं सोच. पण मला नव्हतं सहन होत, मी खूप पागलसारखी करत होते. पण तेवढ्या परिस्थितीमध्ये आद्विकच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली होती. नशीब म्हटले की तुमचं बाळ हे वाचलंय, नाही तर काहीच गॅरंटी नव्हती. तर आद्विक झाल्यानंतर ना मला हे पण माहिती नव्हतं की मला काय झालंय म्हणून. मला फक्त एवढंच वाटत होतं की झाली बाबा डिलिव्हरी आणि बाळ सुखरूप आहे, कारण त्यांनी बोलले होते ना की नाळ गळ्याभोवती गुंडाळली होती. तेच माझ्या डोक्यात भरपूर वेळ फिरत होतं. त्याच्यानंतर मग मी नंतर डॉक्टरांना विचारले की डॉक्टर काय झालंय. मग डॉक्टर म्हटले तुला माहिती नाही, तर म्हटलं नाही. मग डॉक्टर म्हटले की तुला मुलगा झालाय म्हणून. त्यांनी आणून दाखवलं. आद्विक सेम यांच्यासारखं डुप्लिकेट कॉपी दिसत होता जन्मल्यानंतर. तर त्यांच्यासारखं नाक, म्हणजे त्यांना नाही ते इथे ना मटकी फुटली होती, दहीहंडीची मटकी असते ना ती फुटून त्यांचं नाक हे सुजलं होतं. म्हणजे तेव्हा इथलं सुजलं होतं. तर ते त्यांचं अजून पण इथं सुजलेलंच आहे ना, त्यांचं नाक ना एकदम असं सरळ होतं असं माझ्या सासूबाई सांगतात. तर मला एक गोष्टीचं नवल वाटत होतं की त्यांचं नाक, यांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाक ना इथे सुजले, ते पण दहीहंडीची मटकी ती फुटली म्हणून ते सुजले. मग आद्विकचं एकदम डुप्लिकेट कॉपी नाक कसं काय त्यांच्यासारखं होईल? आद्विकचं पण जन्मल्या म्हणजे हे सुजलेलं आलं होतं, म्हणजे सुजलं होतं. मी म्हटलं किती म्हणजे कुदरत का करिश्मा म्हणतात ना, ते सेम डुप्लिकेट कॉपी आद्विक न सेम त्यांच्यासारखा दिसत होता. ते नाक मेन म्हणजे त्यांच्यासारखं दिसत होतं. सेम इथं असं सुजलं होतं त्याचं, एकदम नाक असं सरळ लांब सडक, आणि ते सुजलं होतं. त्याच्यामुळे मी एवढी नवल करत होते ना की कसं असतं ना की कुदरत का करिश्माच म्हणता येईल. मग त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली. 3 दिवसानंतर मला दवाखान्यातून सोडलं. आता मेन गोष्ट की बाळाला सांभाळायचं कसं, घ्यायचं कसं, मला काहीच म्हणजे माहिती नव्हतं. सांभाळतात कसं तेच माहिती नव्हतं. आद्विक रडायला की मला पण रडायला यायचं, याला घेऊ कसं, याला सांभाळू कसं, म्हणजे मला असं वाटायचं. आणि त्या टायमाला सपोर्ट म्हणजे माझ्या मिस्टरांनी केला. म्हणजे आद्विक अजून पण त्याच्या पप्पाकडे एवढा अटॅच आहे ना, म्हणजे त्यांनी त्याला दिवसभर घेऊन बसायचे किंवा रात्रभर घेऊन बसायचे, आणि अजून पण ते तसेच करतात. आद्विक जर रडत असेल ना तर रात्रभर त्याला घेऊन बसतात, आणि रात्रभर तो त्यांच्याकडे असतो. मी म्हटलं नाहीये तरी पण तो माझ्याकडे येत नाही, माहितीये का. म्हणजे एवढा तो त्याच्या पप्पाला अटॅच आहे, आणि त्यांनी लहानपणापासून त्याला सांभाळत आलेत ना, म्हणून तो तेवढा त्याच्या पप्पाकडे जातो. आणि मला ना कसं सांभाळायचं ते माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी घेऊन बसायचे. मग ते त्यांना सवय लागली. नाहीतर त्यांनी ना कधी म्हणजे असं लहान बाळना असं कधी हातात पण घेत नव्हते, नको मला भीती वाटते बोलायची. पण त्यांनी पहिल्यांदाच आद्विकला, खूप लहान होता आणि त्यांनी त्याला घेऊन बसले होते, तेव्हापासून त्यांना सवयी आहे, आणि आद्विकला पण त्यांची सवयी आहे. तर आता नेक्स्ट प्रश्न की एका ताईने मला विचारला होता की ताई तुम्ही कधी स्वयंपाक करत नाहीत का, कारण कधी स्वयंपाक करताना दिसत नाहीत, आणि स्वयंपाक कोण करतं मग. तर मी ना नाही करत, खरंच नाही करत स्वयंपाक मी. आमच्या तिघी जावांनी आम्ही 3 कामं वाटून घेतलेली आहेत. मी भरपूर वेळ झालं सांगतेय. तर माझ्या मोठ्या जाऊबाई, मधल्या जाऊबाई आहेत ना, त्या सकाळी स्वयंपाक करतात, दुसऱ्या जाऊबाई संध्याकाळी करतात, आणि मी कपडे धुते.
तर ते का माहितीये का, यांनी अगोदर कामाला जात होते ना, मग मी सकाळी उठून यांना डब्बा करून देत होते. मग दुसऱ्या जाऊबाई कपडे धुवत होत्या आणि त्या दुसऱ्या जाऊबाई स्वयंपाक करत होत्या संध्याकाळच्या. मग आता यांनी ना सकाळचं जात नाही, त्याच्यामुळे परीला शाळेत जावं लागतं. त्याच्यामुळे माझ्या मधल्या जाऊबाई ना सकाळचा स्वयंपाक करतात, मी कपडे धुते आणि दुसऱ्या जाऊबाई संध्याकाळचा. आणि हे किरकोळ जे काम आहे ना, भांडे घासणं किंवा फरची वगैरे, मग ते एक एक जण करतं. म्हणजे दोघीपैकी कधी कोणी आजारी असेल तर एखाद्या वेळेस करायचं, पण नाही, आम्ही वाटून घेतले. त्याच्यामुळे आम्हाला जास्त लोड पण येत नाही आणि टेन्शन पण येत नाही. एक काम करायचं, मस्त निवांत बसायचं. त्याच्यामुळे तर मस्त मी व्हिडिओज वगैरे बनवू शकते, म्हणजे माझ्या जावांमुळे. कारण काम वाटून घेतली नसती तर एवढं मला शक्य झालं नसतं. कारण भरपूर असे काम आहेत, थोडीशी मदत करावी लागते, हे करावं. मग सासूबाई काय मदत वगैरे असेल, भाजी नीट करायचं काम ते सासूबाई करतात. मग आम्ही तिघ जणी काम करत असेल की सासूबाईंकडे लेकरांची ड्युटी असते, त्याच्यामुळे जास्त आम्हाला काय लोड नाही. आता वेगळं झाल्यानंतर आम्हाला खूप लोड येणार आहे, पण नाही, आत्ताच तो विचार नाही करायचा. जेव्हा होईल तेव्हा बघता येईल असं आम्ही म्हणतो आणि चालतो. तर तो एक प्रश्न की स्वयंपाक करत नाही तर नाहीच करत मी खरंच स्वयंपाक. फक्त दुपारच्या टायमात मला भूक लागली किंवा व्हिडिओ बनवायचा असेल किंवा यांना काहीतरी खायचं असेल, म्हणजे चटपटीत असं. कारण मी ना चटपटीत खाणारी खूप आहे, कारण मला खूप आवडतं. मला अशी वेगळी भाजी असेल ना तर मी जेवतच नाही. नॉर्मल भात खायचा आणि बसायचं, मग दिवसभर उपाशी राहायचं आणि संध्याकाळी परत काय चांगलं असेल ना मग खायचं, असं असतं. म्हणजे आवडत जर नसेल ना तर मग दुपारी निवांत काहीतरी बनवायचं आणि आपलं खायचं मस्त, असं असतं. म्हणजे मीच नाही खात, जाऊबाईंना पण देते, लेकरं असतात, सासूबाई असतात, मस्त असं बनवायचं आणि खायचं, असं माझं काम आहे. आणि आमच्या घरात असं नाही की हे का बनवलं ते का बनवलं, तुम्हाला जे बनवायचं ते बनवा आणि जे खायचं ते खा, असं आमच्या सासूबाईंचं असतं. आणि हा एक प्रश्न राहिला मेन, लव्ह स्टोरी कधी सांगणार आहे, किती दिवस झालं. 10,000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच मी सांगणार होते. तर खरं सांगू का, मी लव्ह स्टोरी ना बनवायला बसले म्हणजे यांना घेऊन सोबत बसले होते. पण त्याच्यातले ना 5-6 मिनिटं तर आमचे फक्त हसण्यातच गेलेत एकमेकांच्या चेहऱ्याला बघून. कारण त्यांनी कॅमेऱ्यासमोर कधी येऊन बसले नाहीत आणि मी, म्हणजे काय म्हणतात, मला सवय आहे, पण मला त्यांच्या तोंडाला बघून हसायला येत होतं. मग त्यांनी हसत होते, मी हसत होते, त्याच्यामुळे ती लव्ह स्टोरी बाजूलाच राहिली. तो हसण्याचाच ब्लॉग झाला होता, त्याच्यामुळे तो काय मी अपलोड केला नाही. आता यांना परत मी रिक्वेस्ट करेल, आणि करत होते की बनवू, पण त्यांना आता सुट्टी नाही. ज्या दिवशी त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी मी परत प्रयत्न करणार आहे लव्ह स्टोरीचा ब्लॉग बनवायचा. म्हणजे बनवलं होता, अर्ध्या गोष्टी सांगितल्या पण होत्या त्याच्यामध्ये. पण काय झालं माहितीये का, जे मेन पॉईंट आहेत ना ते माझ्या नंतर लक्षात आले, जे छोटे छोटे बारीक पॉईंट, पण ते खूप महत्वाचे होते. मग ते काय मी सांगितलं नव्हतं. मग म्हटलं नको, हा व्लॉग नको टाकायला, कारण मेन पॉईंटच राहिलेत. म्हटलं होती लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकायचा काहीच फायदा नाही. म्हणजे कोणी आम्हाला मदत केली, कोणी म्हणजे सपोर्ट केला, सगळ्या गोष्टी त्या सांगायच्या होत्या. काय काय गोष्टी राहिल्या होत्या, त्याच्यामुळे तो ब्लॉग मी नाही टाकू शकले. तर बघू, यांना परत रिक्वेस्ट करून लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकणार आहे मी. कारण भरपूर जणांना उत्सुकता आहे की माझी लव्ह स्टोरी ऐकायची. कारण भरपूर, म्हणजे पिक्चरचा सीन असेल ना तशी आमची लव्ह स्टोरी आहे. म्हणजे काही इमोशनल, काही म्हणजे हसायचे सीन, म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत. जास्त तर इमोशनलच आहे. मला ते आठवलं की रडायला येतं. त्या दिवशी पण खूप रडायला येत होतं मला. मी खूप कंट्रोल केले आणि अर्ध्यातनंच तो ब्लॉग स्टॉप केले, कारण अंधार पण झाला होता. त्याच्यामुळे मग ते नाही सांगणं झालं. पण सांगणार आहे मी, नक्कीच सांगणार आहे. यांना मी अजून रिक्वेस्ट करेल आणि नक्कीच लव्ह स्टोरीचा ब्लॉग लवकर घेऊन येईल. तर असे काही ना 4-5 प्रश्न होते जे की खूप महत्वाचे होते, माझ्या प्रेग्नन्सी जर्नी बद्दल किंवा माझ्या घरच्यांबद्दल. जास्त करून ना सगळ्यांना माझ्या घरच्यांबद्दल जाणून घ्यायचं होतं की माझ्या घरचे कसे आहेत, मला कसे सांभाळतात, माझ्यासोबत कसे राहतात. तर मी पण त्यांच्यासोबत चांगली राहते, त्यांनी पण माझ्यासोबत चांगले राहतात. आणि भांडण पण होतो, राग पण येतो, चिडचिड होती, सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे अगोदर तर ना, लग्न म्हणजे माझं नवीन झालं होतं ना, आमच्या घरात तिघींचं पण एकमेकींना जमत नव्हतं, एवढा राग येत होता. पण आता आम्ही एकमेकींना समजून घेतोय, जमवून घेतोय, त्याच्यानेच तर घर टिकून राहतं म्हणतात ना. तर तेच आम्ही करायचा प्रयत्न करतोय. समजून पण घेतोय एकमेकींना, सांगतोय पण, चिडतोय पण आणि भांडतोय पण, सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे घर ना म्हणजे व्यवस्थित चाललंय, तर असं म्हणता येईल. तर माझ्या घरच्यांबद्दल जाणून घ्यायचं होतं. तर माझे सासू सासरे खूप असे चांगले आहेत आणि खरंच माझ्या सासरच्या सगळ्या लोकांना थँक्यू, मला एवढं सांभाळून घेता. कारण मी खूप अल्लड वागलेली मुलगी आहे माझ्या आई वडिलांच्या घरी.
खूप म्हणजे माझ्या आई वडिलांनी खूप मला छान सांभाळलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना मला सपोर्ट केलेला आहे. कुठलं काम कधी करू दिलेलं नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी, मला कधी स्वयंपाक बनवता येत नव्हता, माझ्या सासूबाईंनी मला स्वयंपाक शिकवला. भाज्या माझ्या जाऊबाई शिकवतात. एखादी भाजी म्हणजे एखादी भाजी जर येत नसेल ना तर माझ्या जाऊबाई बनवतात की राहू दे मी बनवते, तुला येत नाही तर. म्हणजे एवढा सपोर्ट, म्हणजे खरंच काहीच येत नव्हतं बरं का. उगच काय खोटं बोलून मला भेटणार आहे. पण मला ना काहीच बनवता येत नव्हतं. खायला तेवढं सांगा, मला खायला सगळं येत होतं, फक्त बनवायला येत नव्हतं. आणि माझे मिस्टर जे की डब्याला काहीही घेऊन जायचे, मी काहीही द्यायचे आणि त्यांनी काहीही खात होते. कधी मला बोलले नाही की तू असं का बनवलं, तू तसं का बनवलं. कारण त्यांच्या म्हणजे त्यांच्या आई वडिलांनीच त्यांना सांगितलंय की जे भेटेल ते खायचं. म्हणजे संस्कार असतात, म्हणतात ना संस्कार. त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती, तिन्ही लेकरांवरती संस्कार खूप चांगले केलेत, म्हणून ते लेकर तेवढे चांगले झालेत. आणि खरंच हे तिघं भावना एकमेकाला शब्दाने कधी बोलत नाहीत की ए तू का रे किंवा काय रे. घरात पण असं कधी बोलत नाहीत. म्हणजे त्यांना बोलायचं म्हटलं ना की पैसे देऊन त्यांचं बोलणं विकत घ्यावं लागेल असं म्हणता येईल. एकमेकांना सुद्धा कधी बोलत नाहीत, तेवढ्या पुरतं बोलायचं. आणि म्हणजे बाया बाया असतात ना, म्हणजे बायकांमध्ये जर भांडणं झाली तर हे भाऊ कधीच असे बोलणार नाहीत की तुझी बायको माझ्या बायकोला बोलले नाही, तुमचं तुम्ही तिकडं काय पण करा, आम्हाला सांगायचं नाही. असे ते भाऊ. म्हणजे म्हणून तर म्हणते ना मी, आई वडील चांगले असेल ना तर मुलं चांगले होतातच. आणि ते आमच्या घरामध्ये ना अनुभव आहे आणि उदाहरण आहे. म्हणजे खरंच लेकरं खूप मस्त आहेत. म्हणजे लेकरं म्हणजे माझे धीर किंवा माझे मिस्टर खूप छान आहेत, एकमेकांना कधी शब्दाने बोलत नाहीत. त्याच्यामुळे आमचं घर एकदम शांत आहे. कारण मेन म्हणजे नवरे ना बायकांच्या बोलण्यामध्ये लक्ष देत नाहीत. तर असे काय आहेत माझ्या सासरचे लोक. तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच सांगा. हा ब्लॉग कसा वाटला तोही नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असे सगळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.